उसर संघ आणि गाटेमाळ तरे टचविन गाटेमाळ संघ टचविन जिंकून पहिलं शतरक्षण स्वीकारलेलं आहे गाटेमाळ संघाने. सॉरी पूर्ण टीम कॉमेंट्री बॉक्स मधनच जायचे आहे नाहीतर पेनल्टी दिली जाईल. चला उसर संघाकडनं 2 फलंदाज मैदानात जाऊ द्या. ओपनिंग जोडी नरेश आणि संजय.
पिवनचा पहिलं षटक घेऊन दामा, तसंच स्ट्राईक साठी संजय आणि नो स्ट्राईक साठी नरेश. दामा पहिला चेंडू घेऊन संजय फुलरचा चेंडू, तेवढंच चेंडूला दिशा दिले. 2 धाव संख्या, 2 ने आपलं खातं ओपन करतोय संजय. तेवढं सुंदर गाठेमार संघाकडनं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. पुढील चेंडू दामा, इथं पुन्हा एकदा फुलरलेनचा चेंडू, तिथं तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण. सिंगल येते. आता नरेश. दामा सुंदर गोलंदाजी करतोय. इथं सुंदर चेंडू टाकतोय. एकने धाव संख्या पुढे वाढेल. धाव संख्या झाली ती 4. सुंदर खेळ चालू आहे. इथं पुन्हा एकदा फुलरलेनचा चेंडू, इथं गच्चाळ क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. तेवढंच चांगलं बॅकअप. एकवरच समाधान मानावं लागेल. पुढील चेंडू दामा, चांगली गोलंदाजी मानावं लागेल दामा यांची. काही मोठे फटके खेळून देत नाही. इथं पुन्हा एकदा एस्टाचा वेध. इथं एस्ट्या उद्ध्वस्त करून टाकतोय दामा नरेश यांच्या. न्यू बॅटर प्रदीप लेंडी. फुलरलेनचा चेंडू होता, तेवढंच त्यांना फक्त नरेश यांना फक्त दिशा द्यायची होती, पण त्यांना काय जमले नाही. चेंडू जातोय एस्ट्यावरती. न्यू बॅटर प्रदीप लेंडी कशा रीतीने आपलं खातं ओपन करतोय. इथं सुंदर फटका प्रदीपच्या बॅट मधनं येतोय. चौकार. 4 ने धाव संख्या पुढे सरचरतील. धाव संख्या झाली ती 9. 1 बाद 9. प्रदीप हा आपला 4 धावेने खाता ओपन करतोय. P1चा दुसरा षटक घेऊन अंकुश वारे.
अंकुश संजय यांना मोठे फटके खेळावे लागतील. इथं चेंडू जातोय. दोन धावसंख्येने धावसंख्या वाढली होती 11. पुढील चेंडू राम. इथं सुंदर फटका. चेंडू जातोय. 1 बाउन्स 2 बाउन्स. चेंडू चाललाय 4 धावांसाठी. येतोय संजयच्या बॅट मधनं चौकार. 4 ने धावसंख्या पुढे सरसरेल. धावसंख्या झाली होती 15. पुढील चेंडू संजय. इथं पंच दंडित करतोय की हा स्वेर चेंडू आहे. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या झाली ती 16. पुढील चेंडू इथं चेंडू चाललाय 1 बाउन्स 2 बाउन्स. पुन्हा एकदा जातोय 4 धावांसाठी. चला चेक करायचा आहे. चेक करा कमिटी. पाणी घेऊन जायचं आहे. हॅलो पंच. जरा त्याला सावळीचा आधार द्या पंच. हॅलो अंकुश वारे. ठीक आहेत ना. सॉरी रामवारे. ओके ना.
जरा जीवाची पण काळजी घ्या मित्रांनो. सुंदर प्रयत्न केलं रामवारेने. धावसंख्या झाली ती 20. पुढील चेंडू अंकुश, संजय. इथं पुन्हा एकदा डिसाईन चेंडू. पंच दंडित करतोय की हा चेंडू सर आहे. अंकुश यांना कमबॅक करावे लागेल. पुन्हा एकदा फुलरल्यांचा चेंडू, तेवढंच सुंदर कमबॅक. स्लिप पॉइंट मधना इथं पुन्हा एकदा स्फेअर चेंडू. धाव संख्या झाली ती 22. एक बाद 22. पुढील चेंडू. इथं पुन्हा एकदा पंच नाराज. पुन्हा एकदा स्फेअर चेंडू. वारंवार स्फेअर चेंडू. अंकुश. इथं मोठा फटका येतोय संजयच्या बॅट मधनं. चेंडू जातोय 6 धावांसाठी. 6 धावसंख्या वाढली ती 29. सुंदर फटका मानावा लागेल. तेवढीच खराब गोलंदाजी अंकुश. पुन्हा एकदा पुढील चेंडू. इथं सुंदर कमबॅक मानावं लागलं. लेग बाय. इथं षटक पूर्ण. 2 षटक धावसंख्या झाली ती 30. एक बाद 30. स्वतः कर्णधार तिसरं षटक घेऊन राम वारे तसंच संजय 2 चौकार आणि 1 षटकारच्या सहाय्याने खेळतोय. पाहूया राम वारे त्यांना रोखणार की संजय ठोकणार. सुंदर इथं येतोय. हो हो, सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. जलबाद कमबॅक करतोय. अमरनाथ तिथं क्षेत्ररक्षण सुंदर करतोय. नवीन फलंदाज
अक्षय लेंडे. अक्षय नवीन फलंदाज अक्षय लेंडे मैदानात. तसंच रामवारे इथं पुन्हा एकदा झेलची संधी आहे. इथं खराब. दोन धावसंख्येवर समाधान मानावं लागेल. दोन्ही धावसंख्या वाढतील. 32. सुंदर गोलंदाजी रामवारे करतोय. पुढील चेंडू अक्षय. इथं पुन्हा एकदा कमबॅक. कमबॅक कशाला म्हणायला लागेल. रामवारे दाखवून देतोय. इथं पुन्हा एकदा अक्षयने उचलून मारलेला चेंडू. चेंडू जाईल 4 धावांसाठी. 4 ने धावसंख्या पुढे वाढेल. 36. येतोय अक्षयच्या बॅटमधना चौकार. पुढील चेंडू राम. तसंच अक्षय. इथं पुन्हा एकदा कार्पेटच्या साहाय्याने इथं गचाळ क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. 2 धावा कंप्लीट. इथे रनआउटची संधी होती. तेवढंच सुंदर जर थ्रो झाला असता तर अक्षय यांना बाद व्हावं लागलं असतं. पुढील चेंडू. इथं पुन्हा एकदा उचलून मारायचा प्रयत्नात चेंडू जातोय कीपरच्या हातात. 3 षटकांची धावसंख्या झाली ते 38. 2 बाद 38. प्रदीप एकच चेंडू पेस केलेला आहे. पहिल्याच चेंडूवर आपला अकाउंट 4 धावेने ओपन केलेला होता. प्रदीप जर 2 वरी कंटिन्यू खेळा तर इथं षटकारांची आतिषबाजी बघायला भेटणार. चौथं षटक घेऊन अशोक. धावसंख्या स्थिरावलेली आहे. धावसंख्या झाली ते 38. इथं स्वेर चेंडू. अशोक पहिला चेंडू स्वेर. धावसंख्या झाली ती 39. इथं लिडिंग एज जलची संधी आहे. अंकुश वारे सुंदर क्षेत्ररक्षण.
प्रदीपची जागा सांभाळण्यासाठी रोशन पावया. अशोक चांगली गोलंदाजी करतो. चांगला जखडून ठेवला आहे उसर संघाला घाटमाल संघाने. पाहूया रोशन काय करतो. अशोक चांगली गोलंदाजी करतो. दुसरा चेंडू घेऊन पाहूया. पुन्हा एकदा डॉट चेंडू. अशोक चांगली गोलंदाजी करतो. रोशनला काय समजला नाही. बॉल निघून गेला. उसर संघाला जर जिकायचा असेल तर चांगला डोंगर रचून ठेवायला लागेल. पाहूया तिसरा चेंडू घेऊन. आता मात्र मोठा फटका आणि चौक 4 धावा सीमा पार. रोशन चांगली फलंदाजी करतो. सीमा पार 4 धावा. अशोकने चांगली गोलंदाजी केली होती पहिले 2 बॉल पण उसर संघाची धावसंख्या 43. चांगला डोंगर रचून ठेवावा लागेल. नवीन त्रेचाळीस. धावसंख्या 43. चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा अशोक. ट्रॅकला तो माझा रोशन. आता मात्र रिव्हर्स शॉट मारायच्या नादात क्लीन बॉल. रोशनला बॅट सोडावा लागेल. अशोक चांगली गोलंदाजी करतो. रोशनची जागा सांभाळण्यासाठी विलास. विलास पाहूया आपल्या संघासाठी कितपत डोंगर असतो. चांगली गोलंदाजी करतो अशोक. चांगला जखडून ठेवला उसर संघाला. स्ट्राईकला विलास पाहूया. 5वा चेंडू घेऊन पुन्हा एकदा डॉट चेंडू. चांगला जखडून ठेवलाय उसर संघाला. अशोक चांगली गोलंदाजी करतो. आता मात्र शेवटचा चेंडू. ट्रायकला तो माझा विलास. आता मात्र मोठा फटका मार. चेंडू खाली शतरक्षण आणि जलबाद. विलासला बॅट सोडावा लागेल. अशोकने चांगली गोलंदाजी केली. आता मात्र विलासची जागा सांभाळण्यासाठी धनराज सुतक.
चौथा षटक घेऊन दामा आणि ट्रॅकला तो म्हणजे अक्षय. पाहूया अक्षय किती धावा काढतो. पहिला चेंडू घेऊन दामा, पाहूया. मोठा फटका मारायच्या नादात बॅट कट लागून एकच धाव. आता मात्र ट्रॅकला धनराज सुतक. धावसंख्या 44 उसर संघाची. दुसरा चेंडू घेऊन दामा, पाहूया. मोठा फटका मारायच्या नादात चेंडू काल क्षेत्ररक्षण बाद. धनराजला बॅट सोडावे लागेल. उसर संघाची वारंवार विकेट जातात. धनराजची जागा सांभाळण्यासाठी पांडुरंग. दामा चांगली गोलंदाजी करतो. उसर संघाला जखडून ठेवला आहे. काय मोठे फटके मारून देत नाही. वारंवार विकेट. पाहूया तिसरा चेंडू घेऊन दामा, ट्रॅकला तो माझ्या पांडुरंग. मोठे फटके मारतो का. आता मात्र मोठा फटका मारायच्या नादात क्या सुटलेला आहे आणि एकच धाव. दामा चांगली गोलंदाजी करतो पण फिल्डर साथ देत नाही. आता मात्र ट्रॅकला तो माझा अक्षय. चौथा चेंडू घेऊन दामा पुन्हा एकदा. आता मात्र मोठा फटका अक्षयच्या बॅटमधना सीमा पार. 4 धावा. दामावर हल्ला केला अक्षयने आणि 4 धावा. धावसंख्या 49. शेवटचे 2 चेंडू दामाचे. उसर संघाला चांगला डोंगर रचून ठेवावा लागेल. पुढे घाटमाल संघ आहे, तो पण मजबूत संघ आहे. पाचवा चेंडू घेऊन दामा पुन्हा एकदा, पाहूया. आता मात्र हल्ला केलेला आहे. सीमा पार. 6 धावा. अक्षयने मोठा फटका मारला. 6 धावा. मोठा फटका मारतो आपल्या संघासाठी. धावसंख्या 55 उसर संघाची. आता मात्र शेवटचा चेंडू दामाचा. शेवटचा चेंडू पाहूया कसा टाकतो. दोन चेंडूवर 10 धावा खर्च करतो. आता मात्र शेवटचा चेंडू. दामा, पाहूया कमबॅक करतो का. ट्रॅकला तो म्हणजे अक्षय. मोठे फटके मारतो का.
शेवटचा चेंडू. आता मात्र बॅट कट लागून लेग साईडला 4 धावा. पुन्हा एकदा मोठा फटका 4 धावासाठी. धाव संख्या 59 आणि जिंकण्यासाठी 60 रन. हॅलो. 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 आजच्या दिवसातला तिसरा सामना उसर श्री धावीर उसर वर्सेस गाठेमाळ यांच्यामध्ये लढत पहिल्या
फेरीमधला सामना, तिसरा सामना आजच्या दिवसातला. यानंतर होणारा सामना जैतुशीवाडी वर्सेस निंबोडे. दोन्ही संघांनी नाणेफेकीसाठी यायचा आहे. जैतुशीवाडी वर्सेस निंबोडे, दोन्ही संघांनी नाणेफेकीसाठी यायचा आहे. वैयक्तिक आणि संघाकडून पहिलं षटक घेऊन येतोय संजय आणि ट्रॅकर फलंदाज युग. पहिला चेंडू होता, युग यांना प्लेस करतोय चेंडूला. एक धाव मात्र पूर्ण करतोय. पुन्हा एकदा संजय. हा पुन्हा लेगच्या दिशेला चांगला क्षेत्ररक्षण आणि आउट, विकेट. फलंदाज बाद. पहिला हादरा. बघूया रिवेल या ठिकाणी बघता येतोय. आपण रिवेल मध्ये बघू फलंदाज बाद आहे का. चला, पंचाने बाद दिलाय. पंचाने बाद घोषित केलाय. तिसरा सामना दरम्यान उसर संघाने पहिल्या इनिंग मध्ये 59 धावा धावफलकावर लावल्या होत्या 5 षटकामध्ये आणि 60 धावांचा अवांतर विजयासाठी डोंगर उभा ठेवलाय. आणि ते पार करताना मैदानामध्ये गाठेमाळ संघ पहिला आदरा. दुसऱ्या चेंडूवर फलंदाज बाद होतोय, धावशीत बाद होतोय. संजय आता मात्र वनडाऊनचा फलंदाज मैदानामध्ये येतोय, अंकुश वारे. साठ धावांचा 2 आणि 1 विकेट. 2 चेंडू 1 विकेट आणि 1 धाव. अशा तऱ्हेने पहिल्या षटकामधला सामना. आणि फलंदाज बाद. तिरफळाचित करतोय संजय. चला, जैतुची वाडे वर्सेस निंबोडे. निंबोडेचा कर्णधार नाणेफेकीसाठी यायचा आहे. अंकुश बाद झालाय, त्याची जागा घेण्यासाठी येतोय दामोदर. दामा. बघूया गाटेमळ परली या विभागातून आलेला संघ गाटेमाळ संघ. सुधागड तालुक्यातून आणि एक संघ मात्र रोहा तालुक्यातून उसर मधून पहिल्या इनिंग मध्ये
आणि पुन्हा एकदा हा चेंडू सुरेख चेंडू. पुन्हा एकदा तीर फळाचित करतोय संजय. पुन्हा तिसरा हादरा बसतोय गाठेमेळ संघाला. दामा सुद्धा झिरोवर बाद होतोय. आपला कोणताही संघासाठी धाव न खाता न खोलता तंबूत परततोय. त्यांची पॅव्हिलियन मध्ये जागा दाखवतोय संजय सुतक. आता मात्र दामा यांची जागा घेण्यासाठी येतोय. अंबरनाथ. बघूया अंबरनाथ, कारण आपले 3 बळी गमून बसलाय गाठेमाळ संघ. आता मात्र पुन्हा नवीन फलंदाज स्ट्रायकर साठी येतोय. हा सुद्धा चेंडू त्याच पद्धतीचा चेंडू होता. त्याच्या क्षेत्रक्षण मात्र मिस फिल्डिंग होते. तोपर्यंत पंच 2 का 3 2 धावा. या चेंडूवर मात्र 2 धावा जमा करतोय. धावफलकावर धावा 3 धावा धावफलकाला लावतोय आणि 3 विकेट. अशा तऱ्हेने हा सामना पहिल्या षटकामध्ये काही चेंडू शिल्लक दरम्यान पुन्हा एकदा संजय. पुन्हा लेगच्या दिशेला बिरकवतो चेंडू. गडगडतो चेंडू सीमा रेषा दिशेला जातोय आणि चांगला क्षेत्ररक्षण. मात्र 2 धावा मात्र जमा करतोय. पुन्हा एकदा 2 धावेने धावसंख्येमध्ये धावा पुढं सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते 5 धावा. 6 चेंडूचा खेळ संपतोय. षटक पूर्ण होतोय. 3 गडी बाद 5 धावा आणि षटक पूर्ण. प्रेक्षकांच्या माहितीसाठी सामना उसर वर्षेस गाठेमाळ. अतिशय लांबून आलेला हा संघ. मात्र उसर संघाने मात्र थोडासा दबावामध्ये गोलंदाजी करताना थोडासा दबाव बॅट्समनवर दिसतोय. अशा पद्धतीने गोलंदाजी करताना संजय सुतक मैदानामध्ये. आता मात्र 1 डाऊनचा गोलंदाज येतोय. गोलंदाजी मार्कर वरतोय विलास लेंडी. विलास लेंडी पहिलाच चेंडू घेऊन सज्ज होतोय. त्याला मारा करतोय अंकुश. बघूया अंकुश काय पद्धतीने फलंदाजी करतोय. कुठपर्यंत आपल्या सामन्यासाठी धावांचा डोंगर उभा करतोय अंकुश. कारण पहिल्या चेंडूवर एक निर्धाव चेंडू होता आणि हा चेंडू पुन्हा एकदा सुरेख चेंडू. पहिला चेंडू होता विलास. पुन्हा एकदा विलास रायटर होर द विकेट मारा करताना मैदानामध्ये. हा चेंडू पुन्हा आपल्या स्पर्धेचा चेंडू होता. प्लेस करण्याच्या नादामध्ये बायच्या स्वरूपामध्ये मात्र 1 धाव पूर्ण करतोय आणि पुन्हा एका धावेच्या सहाय्याने वाढ धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते 6 या धावेवर.
पुन्हा एकदा संजय पंचांच्या डाव्या कुशीतून मारा करतोय. रायटर ओव्हर द विकेट मारा करतोय. फुलटॉस चेंडू. चेंडू मात्र सीमा पार होतोय. षटकारासाठी चेंडू जातोय. चेंडूला फिरकी देतोय फलंदाज आणि अशा तऱ्हेने 6 धावा या चेंडूवर झळकवतोय आपल्या संघासाठी. मात्र चेंडूच्या साहाय्याने पुन्हा धावसंख्येमध्ये धापळकावर वाढ होते. धावसंख्या झाली ती 12. पुन्हा एकदा हा चेंडू पुन्हा एकदा सुरुवातीचा चेंडू मस्त चेंडू जातोय. मात्र फलंदाजाला जखडवतोय. स्लो चेंडू टाकतोय. गाटेमाळ संघाच्या खेळाडूने पॅव्हेलियन मध्ये यायचं आहे. निंबोडे संघ. पुन्हा एकदा हा चेंडू जातोय. निंबोडे संघाचे खेळाडूंनी सर्वांनी पॅव्हेलियनच्या बाजूला बसायचं आहे, कारण इकडून आपल्याला फलंदाजीसाठी जायचं आहे. सूचना सर्वांना. पुन्हा एकदा विलास. फुलटॉस चेंडू. चेंडू जातोय. मोठा फटका. षटकार. आरपार. 6 धावा. पुन्हा एकदा 6 धावेच्या सहाय्याने वाढवते. धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या पुढे सरकते. धावा जाऊन पोहोचते धावफलकावर. 20 धावा. आता मात्र 2-3 मोठे फटके बघायला मिळाले गाठेमाळ संघाकडून. दोन षटक पूर्ण होता दरम्यान 2 षटकाखेर धावसंख्या 20 धावा धावफलकावर लावतोय गाटेमाळ संघ. आपल्याला 60 धावाचा पाठलाग करायचा आहे गाटेमाळ संघाला. उसर संघाने मात्र पहिल्या इनिंग मध्ये 59 धावांचा टार्गेट उभा केलाय आणि त्याला पाठलाग करताना मैदानामध्ये गाठेमाळ संघ आतापर्यंत 2 षटक पूर्ण होतात. 12 चेंडूचा खेळ संपतोय आणि तिसऱ्या गोलंदाजी मार्कर येतोय. गोलंदाज धनराज. बघूया धनराज कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. 18 चेंडू मध्ये विजयासाठी 40 धावांची गरज आहे. बघूया धनराज कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. जवळजवळ 25-20 पावलांच्या रनिंगमध्ये गोलंदाजी करताना आणि हा चेंडू मात्र प्लेस करतोय आणि एक धाव पूर्ण दुसऱ्या धावचा प्रयत्न करतोय का नाही, परंतु एकाच धावावर समाधान मानावा लागतोय आणि एका धावेने पुन्हा एकदा वाढ होते. धावसंख्या पुढे सरकते 21 या धावेवर. बघूया पुन्हा एकदा आणि हा लेगचा आणि बॅटची तडा घेतोय चेंडू. फलंदाज बाद होते. चांगली
झेल टिपतोय तिकडं गोलंदाजाला साथ देतोय मात्र क्षेत्ररक्षण गणेश. अशा पद्धतीने फलंदाज पुन्हा एकदा चौथा झटका बसतोय गाठेमाळ संघाला. अमरनाथ बाद होतोय, त्यांची जागा घ्यायला येतोय राम. चांगले खेळाडू या मैदानामध्ये गाठेमाळ संघाकडून आपल्याला यांचा परिचय होतोय. कारण आता मात्र मैदानामध्ये ट्रॅक साठी येतोय राम. पुन्हा एकदा गोलंदाज मार्कर व गोल चेंडू घेऊन पुन्हा जोरदार मारण्याचा प्रयत्न होता. बॅटची तडा घेतोय चेंडू, मात्र धाव मात्र रोखू शकला नाही. पुन्हा एका धावेने धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या धावपळकावर पोहोचते 22 या धावेवर. बावीस धावा तिसरा षटक चालू दरम्यान षटकातले काही चेंडू शिल्लक. आपल्याला 60 धावांचा टार्गेट गाठायचा आहे. पुन्हा उंचावर चेंडू जातोय. अगचाळ झेल ड्रॉ. 2 धाव मात्र पूर्ण करतोय. पुन्हा एकदा 2 धावेने धावसंख्यामध्ये वाढ होते. धावसंख्या 24 धावा. चौदा चेंडू मध्ये 36 धावांची गरज. 14 चेंडू अजून येणे बाकी आहेत आणि 36 धावा या विजयासाठी गरजेचे आहेत. बघूया पुन्हा एकदा गोलंदाज. पुन्हा जोरदार पाण्याच्या नादामध्ये पूर्णपणे बीट होतोय. चेंडू जातोय निर्धाव. एक दोन षटकाराची गरज नक्कीच आहे, परंतु त्या पद्धतीने फलंदाज प्रयत्न करतोय. मात्र बॅटचा आणि चेंडूचा स्पर्श होत नाही आणि हा चेंडू पंच दंडित करतोय. अतिरिक्त धाव मिळते वाईटच्या रूपामध्ये आणि एका धावेने पुन्हा वाढ होते. धावसंख्या 25 धावा. पुन्हा एकदा पूर्णपणे बेट. जोरदार मारण्याचा नाद मात्र फसतोय. षटक पूर्ण. आता मात्र 12 चेंडू आणि 34 धावांची गरज. 12 चेंडू मध्ये 34 धावा आपल्याला जमा करायचे आहेत. धावपळकावर 60 धावांचा टार्गेट आपण पार करण्याचा प्रयत्न करतोय. चांगले कमबॅक करताना गोलंदाजी उसर संघाकडून तिसऱ्या गोलंदाजाकडून सुद्धा बघायला मिळाले. आता बघूया चौथ्या क्रमांकावर कोण गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. मला वाटते हरेश लेंडे हरेश वारगुडे या मैदानामध्ये चौथ्या क्रमांकासाठी गोलंदाजी मार्कर उभा आहे. पहिला चेंडू घेऊन येतोय. त्यानं मारा करतोय. राम वारे बघूया आणि हा मात्र भिरकवला चेंडू जातोय ग्राउंड शॉट मध्ये. आणि
2 धावा पूर्ण, 1 धाव पूर्ण. एका धावेने पुन्हा वाढ होते धावसंख्या 26 धावा. पुन्हा एकदा अरे आणि हा चेंडू उंचावर जातोय. चेंडू अतिशय उंचावर आणि मात्र फटका मोठा होता, मात्र चेंडू उंचावर जातोय. तत्पर्यंत 2 धावा मात्र पूर्ण करतोय. 2 धावेने पुन्हा वाढवतोय धावसंख्या 28 धावा आकड्यावर जाऊन पोहोचते. पुन्हा एकदा हरेश वारगुडे यांच्याकडून गोलंदाजी. चेंडू घेऊन येतोय, पुन्हा चेंडू जातोय. षटकार, षटकार ना. हा चेंडू जातोय. षटकार. पुन्हा 6 धावेच्या सहाय्याने वाढ होते धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या 34 धावा. 3 चेंडू बाकी आहेत या षटकामधले. अजून खाली 3 चेंडू आहेत. 5वा षटक. पुन्हा एकदा षटकार जातोय का. पुन्हा एकदा 6 धावेसाठी चेंडू जातोय. सीमा पार होतोय चेंडू. षटकार मारतोय आणि 6 धाव्याच्या सहाय्याने पुन्हा वाढ होते. धावसंख्या 40 या आकड्यावर जाऊन पोहोचते. आता मात्र 8 चेंडू आणि 20 धावा. बहुतेक हा सामना रोमॅन्टिक सामना, काटे की टक्कर अशा तऱ्हेने हा सामना या मैदानामध्ये रंगतदार होणार आहे. कारण 8 चेंडू येणे बाकी आहेत. हा चेंडू पुन्हा बॅटची तडा घेतोय आणि पुन्हा एकदा हरेश वारगुडे. केला आता. हा चेंडू जातोय सीमा पार. खानखाने चौका. षटकार. हा षटकार जातोय. पुन्हा 6 धावेने वाढ होते. धावसंख्या धावपळकावर पोहोचते 46 धावा. आता मात्र 7 चेंडू आणि 14 धावांची गरज. पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी 5वं षटक घेऊन येतोय संजय. पहिला संजयने गोलंदाजी केली. पहिल्या इनिंग मध्ये प्रथम गोलंदाजी केली. चांगल्या पद्धतीने कमबॅक केला होता. बघूया आता शेवटचा गोलंदाजी करतोय. शेवटच्या 5व्या षटकामध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय बघूया.
त्या फलंदाजाला रोखतोय का संजय, कारण आतापर्यंत बहुतेक धावांचा डोंगर पार करण्याचा प्रयत्न नक्कीच केला आणि हा चेंडू जातोय, सुरेख चेंडू, थोडासा स्पीड मध्ये चेंडू होता, जवळजवळ 32च्या स्पीड मध्ये हा चेंडू होता आणि चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न होता षटकारांच्या दिशेला जायला, अशा पद्धतीने मात्र चेंडू निर्धाव जातोय. चेंडूला काय समजना फलंदाजाला. संजय हा एक नामवंत गोलंदाज, एक चांगला फलंदाज सुद्धा आहे. पुन्हा बॅटची तडा घेतोय चेंडू आणि अति घाईने संकटात ने चेंडू तिथल्या तिथं होता, मात्र स्वतःच्या पायावर कुऱ्हाडी मारून घेण्यासारखा हा प्रकार, फलंदाज बाद होतोय. पंच रिलू घेतोय. चला, राम बाद होतोय, धावशीत बाद होतोय फलंदाज. पाचवा विकेट गमावून बसे गाठेमाळ संघ रामच्या रूपामध्ये. संजय आता मात्र राम यांची जागा घेतोय अशोक. चार चेंडू आणि 14 धावा आणि हा पुन्हा एकदा उतुंग मारलेला मोठा फटका, षटकार जातोय खणखणीत. 6 धावांसाठी चेंडू जातोय. मोठा प्रहार करतोय या चेंडूवर पुन्हा एकदा फलंदाज. पहिला चेंडू होता मला वाटते, मोठा फटका. आता मात्र पुन्हा एकदा 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या जाऊन पोचते 52 या धावेवर. 3 चेंडू आणि 8 धावांची गरज. रंगतदार सामना. तीन चेंडू 8 धावा. रंगतदार सामना या मैदानामध्ये उत्सर्वर्चेच. हा चेंडू 1 धावेसाठी जातोय का आणि 1 धाव मात्र पूर्ण करतोय का, त्यावर पुन्हा समाधान मानतोय आणि 1 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या जाऊन पोचते 53 धावा.
आता मात्र 2 चेंडू आणि 7 धावेची गरज. 2 चेंडू आणि 7 धावा. षटकार मारला तर मॅच विजय होऊ शकतोय. चौकार मारला आणि 2 काढल्या तरी बघूया. आणि हा षटकार जातोय का? षटकार. आणि आता मात्र हा सामना थोडासा संजय सुतकला महागडा पडतोय का? आता मात्र 1 चेंडू आणि 1 धाव. या चेंडूवर निर्णय लागेल, कारण हा रोमॅन्टिक सामना मी मगाचीच म्हटल्याप्रमाणे कंपल्सरी 1 चेंडू आणि 1 धाव. रंगतदार सामना या मैदानामध्ये. बघूया संजयच्या मनामध्ये धडकी आणि फलंदाजाच्या मनामध्ये सुद्धा धडकी भरले, कारण 1 चेंडू आणि 1 धाव. चुकला तर हुकला, झुकला आणि ठोकला तर मग जिंकला. अशा पद्धतीने हा सामना या चेंडूवर होणार आहे. जर का चुकला तर हा सामना उसर जिंकू शकतोय, आणि ठोकला तर मग मात्र गाठेमाळ संघ विजय होऊ शकतोय. शेवटच्या पॉइंटवर आलेला सामना हा एक रंगतदार सामना. कंपल्सरी धाव मागताय. पहिला शेवटचा चेंडू संजय नक्कीच काय करतोय बघूया आपल्या संघासाठी. हा मात्र चेंडू जातोय आणि विजयाचा फटका. बॅटची तडा घेतोय चेंडू, मात्र गाठेमाळ संघ विजय होतोय आणि उसर संघ पराजय. चांगली टक्कर दिली होती उसर संघाने सुद्धा, आणि चांगली प्रयत्न केला गाठेमाळ संघाने आपल्या संघ विजय करण्यासाठी. पहिल्या षटकामध्ये 1-2 षटकामध्ये असा अंदाज वाटत होता की गाठेमाळ संघ पराजय होऊ शकतोय, मात्र क्रिकेट हा कुठं रंग बदलेल याच्यामध्ये